रामनवमीच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगरात भव्य महाआरती मोठ्या उत्साहात किराडपुरा येथील श्रीराम मंदिरात करण्यात आली आहे। महाआरती प्रसंगी सर्वपक्षीय नेते मंडळी उपस्थित होते। रामनवमीच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगरात विविध ठिकाणी विविध मंदिरांमध्ये भव्य महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं। छत्रपती संभाजीनगरात रामनवमी निमित्त मोठ्या उत्साहात श्रीराम मंदिरात महाआरती करण्यात आली। महाआरती प्रसंगी भाजपचे खासदार डॉक्टर भागवत कराड, मंत्री संजय शिरसाट आणि मंत्री अतुल सावे उपस्थित होते। यावेळी नेत्यांनी भगव्या टोप्या तथा भगवे गमछे घालून रामभक्तीमध्ये स्वतःही सामील झालेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये लाखोंच्या संख्येनं रामभक्त किराडपुरा श्री राम मंदिरात दर्शनासाठी आले होते। आज रामनवमीच्या निमित्तानं शहरामध्ये सर्व भाविक या ठिकाणी जे प्राचीन मंदिर आहे त्याचं दर्शन घेत आहेत, एक आनंदोत्सव साजरा करत आहेत आणि सर्वांना खऱ्या अर्थानं ज्या हिंदुत्वाची गरज आहे तो हिंदुत्व या ठिकाणी त्यांचं जागृतीने आपल्याला पाहायला मिळतंय। प्रत्येकाच्या तोंडामध्ये मुखामध्ये रामाचं नाव आहे, जय श्रीरामच्या घोषणा ते देत आहेत। मला वाटतं ज्यांनी हिंदुत्व सोडलं त्यांना हा संदेश चांगला जाईल आणि जे हिंदुत्वापासून दूर जातील, लोक त्यांच्यापासून दूर जातील एवढं मात्र निश्चित झालेलं आहे। म्हणून आता सर्वांनी या ठिकाणी नमलं पाहिजे आणि जय श्रीराम हे म्हणलं पाहिजे, एवढंच या वेळेला मी त्यांना सूचना देईन। खैरे साहेबांच्या हिंदुत्वाबद्दल काय म्हणाल? उबाटाचे हिंदुत्व, खैरे साहेबांच्या विचाराचं एकट्याचं हिंदुत्व आहे, ते हिंदुत्व मानतात, हिंदुत्वाच्या प्रमाणे ते वागतातही, तसे कार्यक्रमही घेतात, परंतु इतर लोक त्यांना साथ देत नसल्यामुळं त्यांना आता पुढं जाता येणार नाही। काही काळानंतर जे आता वक्तचं सपोर्ट करायला लागलेत, जे ओएसीचे गुणगान गायला लागलेत, त्यांच्यासाठी मला वाटतं हे चांगले दिवस नाहीत। खैरे साहेब अत्यंत भाविक माणूस आहे, परंतु त्याचा पक्षामध्ये ऐकले जात नसल्यामुळं हा सगळा त्रास वाढलेला आहे। तुम्ही ऑफर दिली होती ना खैरे साहेबांना तर मी आजही उघडपणे ऑफर देतोय। खैरे साहेबांनी खऱ्या अर्थानं हिंदुत्वाची कास धरली पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे। तुमचं हिंदुत्व हे बिचारे बाकीचे लोक ॲक्सेप्ट करत नाही, त्याचा त्रास होतो। आज 6 एप्रिल प्रभू रामचंद्रजींचा आज जन्मदिवस आहे आणि संपूर्ण देशामध्ये अतिशय उत्साहात आणि आनंदात आजचा हा उत्सव साजरा होतोय। आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये पण या किराडपुऱ्यामधलं हे अनेक वर्षापासूनचं जुनं असं मंदिर, त्या मंदिरामध्ये आज इकडे आम्ही सर्वांनी मिळून आरती केली, जल्लोष केला। आज 6 एप्रिल हा भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस पण आहे आणि सकाळपासून आम्ही स्थापना दिवसाच्या निमित्त पण अतिशय उत्साहात आणि जोशात आमचा भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस साजरा केलेला आहे। 1 वाजता आमच्या सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब जवळजवळ 1200 मंडळात, जिकडे जवळजवळ 12 लाख लोक त्यांच्याशी संवाद साधणार आहेत आणि या संवादाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीने केलेल्या कार्याचा सगळा लेखाजोखा ते मांडणार आहेत। आज अतिशय आमच्या सगळ्यांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे, कारण दोन्ही हे उत्सव एकत्र आलेले आहेत। रामजन्मचा आज उत्सव आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 500 वर्षापासून जो राम मंदिराचा प्रश्न प्रलंबित होता, तो राज्याचे आणि देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी तो कोर्टातून निर्णय लावून तिकडे राम मंदिरचं काम सुरू झालं आणि 1 वर्षापूर्वी त्याची लोकार्पण झालं आणि लाखो भाविक आज तिकडे जाऊन आज रामाचं दर्शन घेत आहेत। अनेक लोक आजही मोठ्या सकाळी टीव्हीवर बघत होतो, करोडोच्या संख्येने लोक आज तिकडे दर्शनाला गेलेले आहेत आणि परदेशातून पण काही लोक तिकडे दर्शनाला आलेले आहेत। सांगण्याचं हेच आहे उद्दिष्ट की अनेक रामभक्त ज्यांची वर्षानुवर्षापासून जी तमन्ना होती की जाऊन तिकडे दर्शन केलं पाहिजे, आज ती संकल्पना पूर्ण होते आणि मला नक्कीच खात्री आहे की देशभरामध्ये तमाम हिंदू जनता आज रामाचं दर्शन घेऊन आनंद उत्सव साजरा करतात। त्याचप्रमाणे आमच्या भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आज स्थापना दिवस म्हणून सगळेजण आणि 1.5 कोटी सदस्य यावेळेस पहिल्यांदा
महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे झालेले आहेत आणि देशभरामध्ये जवळजवळ 12 कोटी सदस्य हे भारतीय जनता पार्टी झाले. हा अतिशय आमच्या सगळ्यांसाठी गर्वाचा दिवस आहे. म्हणून आम्ही सगळेजण आज जोशात आणि उत्साहात हा उत्सव साजरा करतो. धन्यवाद. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये किराडपुरा या भागामध्ये प्राचीन राम मंदिरामध्ये आम्ही सर्व रामभक्तांनी मिळून भगवान प्रभू रामाची आरती केली आणि राम जन्मोत्सव साजरा केला. 500 वर्षापासून हिंदू समाजाची जी मागणी होती अयोध्यामध्ये राम मंदिर व्हावं, ते राम मंदिरांची तिथं स्थापना झालेली आहे आणि प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये या देशामध्ये राम राज्य यावं ही संकल्पना आणि ही सर्वांची इच्छा आहे. भारत देशाला एक विकसित राष्ट्र बनवण्याचा प्रधानमंत्री मोदी साहेबांनी 2047पर्यंत विकसित भारत हा संकल्प केला आणि त्याच धर्तीवरती संपूर्ण भारत देशामध्ये काम चालू. आपल्या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आज सर्वांना 2 वाजता राम जन्मभूमी आणि भारतीय जनता पार्टीची स्थापना वर्धापन दिवस म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रसुद्धा एक विकसित राज्य झाला पाहिजे, महाराष्ट्रातील सर्वांगीण विकास झाला पाहिजे म्हणून आम्ही रामांची पूजा अर्चा केली आणि प्रधानमंत्री मोदी साहेब असतील, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील यांच्या नेतृत्वामध्ये नक्कीच हा भारत देश विकसित राष्ट्र बनेल, महाराष्ट्र विकसित राज्य बनेल. आणि आता भारतीय जनता पार्टीचे 18 कोटी सदस्य संपूर्ण जगभरात झाले, महाराष्ट्रामध्ये 1.5 कोटी झाले आणि भारतीय जनता पार्टी देशात नाही तर नंबर 1चा पक्ष संपूर्ण राज्यभरात ठरला आहे. राष्ट्रीयत्व आणि हिंदुत्व ही 2 नीती आणि नियत घेऊन भारतीय जनता पार्टी कायम करतोय आणि सर्वांसाठी राम राज्य यावं हीच आमची संकल्प आहे. आम्ही त्यासाठी काम करतो. वक्फ बोर्डच्या बिलाला लोकसभेमध्ये असेल, राज्यसभेमध्ये असेल, दोन्ही दिवस आम्ही ऐकत होतो आणि ज्या बिलामध्ये सुधारणा झाल्यात तर ते केवळ आणि केवळ मुस्लिम समाजामधील महिला असतील, मुलं असतील त्यांच्या विकासासाठी हे केलेलं आहे. कुठल्याही प्रकारे हे वक्फ बोर्ड जे होतं, जे भूमिमाफिया होते त्यांच्यावरती बंदी घालण्यासाठी आणि वक्फ बोर्डच्या व्यवस्थित तऱ्हेने त्याचा हे होण्यासाठी हे वक्फ बोर्डचं बिल आहे. कुठल्याही प्रकारचा आरोप करून त्यात काही तथ्य नाही आहे. वक्फ बोर्ड हे मुस्लिमांच्या स्वागतासाठीच आहे, मुसलमानांच्या आर्थिक आणि आरोग्यांच्या विकासासाठी आहे. आणि माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये जे वक्फ बोर्डचा बिल आलेलं आहे त्यांचं आम्ही अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि सर्वांनी 140 कोटी जनतेच्यासाठी हे चांगलं बिल आहे. ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.